नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्दी, खोकला, ताप, सांधेदुखी अशा प्रकारच्या पावसाळ्यात होणाऱ्या आजारांवर गुणकारी असणारे पौष्टिक असे हिरव्या मुगाचे लाडू आज आपण करणार आहोत। हे लाडू आपण साखर न वापरता आणि कोणत्याही प्रकारचा पाक न करता करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। हिरव्या मुगाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी हे अर्धा किलो हिरवे मूग घेतलेले आहेत आणि एका वाटीने हे मोजून घेतलेले आहेत। 2 वाट्या इतके भरलेले आहेत। हिरव्या मुगांना पावडर वगैरे लावलेली असते म्हणून थोड्याशा ओलसर कपड्याने हे मी पुसून थोडे अर्धा तास पंख्याखाली वाळवून घेतलेले आहेत। आणि ज्या वाटीने मोजून 2 वाटी इतके मूग घेतले त्याच वाटीने मोजून हा गूळ घेतलेला आहे। 1 वाटी इतका गूळ एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। पाऊण वाटी साजूक तूप घेतलेला आहे। इथे मी या भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत 25 ग्रॅम। 15 ते 20 बदाम घेतलेले आहेत बारीक कट करून। तुम्ही भोपळ्याच्या बियाच्या जागी काजू बदाम असे कोणतेही अंजीर कोणतेही ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। हे पंपकिन सीड्स खूप आरोग्यासाठी चांगले असतात म्हणून मी इथे घेतलेले आहेत। 1 चमचा वेलची पावडर घेतली। सर्वात आधी आपल्याला मूग भाजून घ्यायचे आहेत, त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढई गरम झाल्यावर गॅस कमी करायचा आहे आणि हे मूग आपल्याला कढईत घालायचे। लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हलके डाग पडेपर्यंत हे मूग भाजून घ्यायचे। खूप जास्त डार्क रंगावर भाजायचे नाहीत, नाहीतर लाडू कडवट लागतात। आधीच मुगांना एकदम असा उग्र असा वास असतो, त्यामुळे काळजी घ्यायची, व्यवस्थित असे हलक्याशा सोनेरी रंगावर भाजायचे आणि गॅसची फ्लेम एकदम अशी लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायचे, जास्त फास्ट करायची नाही। 7 ते 8 मिनिटं मंद गॅसवर मी सतत असं हे हलवत असे हे मूग छान असे भाजून घेतलेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता हलकेसे असे डाग पडायला लागलेले आहेत, खूप जास्त भाजायचे नाहीत। आता आपण याला एका ताटात काढून घेऊया। ताटात काढलेले हे भाजलेले मूग आपण गार करायला बाजूला ठेवूयात। आता कढईत थोडंसं चमचाभर तूप घ्यायचंय आणि हे बारीक केलेले बदाम आणि भोपळ्याच्या बिया आपल्याला ह्या तुपावर थोड्याशा भाजून घ्यायचे। हे दोन्ही चांगलं असं तुपावर भाजून झालेलं आहे। आता हे आपण काढून घेऊयात। गॅस मी बंद केलाय। मूग आपले गार झालेले आहेत। आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घेऊन एकदम बारीक रव्यासारखे असे रवा असं वाटून घ्यायचे। खूप जास्त जाड पण ठेवायची नाही आणि खूप बारीक पण करायची नाही। बारीक रवा असतो ना तसं बारीक करायचं। अशा प्रकारे हे मी मुगाचं पीठ करून घेतलेलं आहे। थोडंसं एकदम रवाळ आहे। खूप जास्त जर जाड कण राहिले तर पीठ चाळून घ्या। अशा प्रकारे आता मी सर्व मूग बारीक करून घेते। मूग सर्व मी बारीक दळून घेतलेले आहेत। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात हे भाजलेले बदाम आणि भोपळ्याच्या बिया बारीक करून घ्यायचे। इथे मी गॅसवर एक कढई ठेवली। कढई गरम झाली की आपल्याला यात हे बारीक केलेलं मुगाचं पीठ घालायचं आहे। सुरुवातीला आपल्याला यात 3 चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे। मंद गॅसवर हे आपल्याला पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे। तूप आपल्याला अजून लागणार आहे, पण सुरुवातीला थोडंसंच पीठ घालायचं आहे आणि पीठ आपल्याला परतण्यासाठी अशा प्रकारचा झारा घ्यायचा, म्हणजे हा गुठळ्या मोडण्यासाठी उपयोगी पडतो। असा मध्ये होल्स असतात, त्याच्यामुळे अशा प्रकारे हे पीठ हलवताना अशा प्रकारे ह्या गुठळ्या मोडता येतात। आधी घातलेलं तूप आधी आपल्याला हे पिठात चांगलं मिक्स करून घ्यायचं। गॅस कमीच ठेवायचा आहे, मंद गॅसवर आपल्याला हे पीठ भाजायचं आहे। तूप घातल्यावर 4 ते 5 मिनिटं असं गुठळ्या मोडत मोडत हे पीठ मी सतत असं परतून घेतलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता अजून पीठ असं कोरडं वाटतंय। अजून आपण ह्याच्यात तूप ॲड करूया। अजून 3 चमचे इतकं तूप मी यात घातले। एकूण 6 चमचे तूप इथे मी घातलेलं आहे। आता पुन्हा आपल्याला मंद गॅसवर हे चांगलं
खमंग असं भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत मुगाचा असा उग्र असा वास जात नाही तोपर्यंत आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. मंद गॅसवर हे पीठ मी 10 ते 12 मिनटं आता भाजले. सुरुवातीला 5 मिनटं, असं सुरुवातीपासून टोटल 15 ते 16 मिनटं हे पीठ आपण भाजून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता असं पिठाला बाइंडिंग आलेलं आहे आणि पिठाचा एकदम असा खमंग सुवास पण येतोय. आधी असा मुगाचा उग्र वास येत होता. आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गरम असतानाच आपल्याला हे ड्रायफ्रूट्सची पावडर घालायची. ही पावडर पिठात मिक्स करून घेऊया आणि हा बारीक चिरलेला गूळ घालायचा. मिश्रण गरम असतानाच हे आपल्याला गूळ ह्यात घालायचा आहे आणि हा चांगला आता मिक्स करून घ्यायचा. मिश्रण गरम असलं की तो व्यवस्थित असा पिठामध्ये एकजीव होतो आणि बारीक चिरून घ्यायचा, नाहीतर त्याच्या गुठळ्या गुठळ्या राहतात मध्ये मध्ये. नाहीतर डायरेक्ट तुम्ही असं किसणीवर किसून पण घेऊ शकता. मी इथे असा बारीक चिरलेला आहे आणि हा चांगला मिक्स करून घ्यायचा. इथे मी वेलची पावडर पण घालते म्हणजे व्यवस्थित सर्व मिक्स होईल एकत्र. इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण गरम असल्यामुळे गूळ एकदम व्यवस्थित असा विरघळलाय मिश्रणात आणि आपलं हे लाडूचं आता मिश्रण तयार झालेलं आहे. यात आपण एका ताटात काढून घेऊया. अजिबात गूळ दिसत नाहीये, व्यवस्थित असा गरम असल्यामुळे व्यवस्थित मिक्स झालाय. लाडूचं मिश्रण थोडंसं कोमट झाल्यावर आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत. मिश्रण पूर्ण गार झालं तर लाडू वळले जात नाहीत. हाताला असे सोसवेल इतके मिश्रण गरम आहे. अशा प्रकारे इथे मी आता हे लाडू वळून घेते. इथे तुम्ही बघू शकता असं हे मिश्रण कोरडं दिसतंय पण लाडू असा व्यवस्थित वळला जातोय. आपलं पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे आणि तुपाचं पण प्रमाण व्यवस्थित आहे. त्यामुळे मिश्रण गरम असतानाच पटापट आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे. मी आता हे पटकन लाडू वळून घेते. आपले हिरव्या मुगाचे पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत. अर्धा किलोच्या प्रमाणात इथे मध्यम आकाराचे 19 लाडू तयार झालेत. एक लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते. पाक न करता किती मस्त असे खुसखुशीत आणि रवाळ असे हे लाडू तयार झालेले आहेत. या लाडूंमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, झिंक, मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे या लाडूंमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे हे लाडू तुम्ही नक्की बनवा. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच पौष्टिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करा.